चला नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. काही आपल्या वर्गातल्या मुलींचा आग्रह झाला. मी वृंदाला शेवटी तयार केलं. तिला म्हटलं, "तुझं जे काही करते ॲज अ कन्सल्टंट फ्रीलान्सर म्हणून त्याच्याबद्दल आणि तुझ्या प्रवासाबद्दल थोडी माहिती दे आम्हाला." तर ती तयार झाली आहे. तर मी तिला सांगतो, तुझं भाषण काय किंवा काय असेल ती गोष्ट आम्हाला सांग आणि जरा इंटरेस्टिंग कर म्हणून. तर तिने तयारी केली अशी अपेक्षा करूया आपण आणि सर्वांनी एन्जॉय करा. Yep. बोल. Okay. Hi all. नमस्कार. पहिलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू की मला हा चान्स दिल्याबद्दल. ऍक्च्युली गिरीशने मला जेव्हा विचारलं तेव्हा मी विचार केला की आपला प्रवास कसा झाला आणि आपण आता जे काही करतोय तिथे कसं पोहोचलो, हा विचार करण्याची मला ऍक्च्युली संधी मिळाली, कारण हा कधीच विचार केला नव्हता. तर सुरुवातीला असं मला वाटतं की मी थोडंसं माझ्याबद्दल किंवा माझ्या प्रवासाबद्दल सांगते आणि मग मी आता जे काम करते तिथपर्यंत कशी पोहोचले हे थोडक्यात सांगते. तर सुरुवात मला अशी करावीशी वाटते की आपल्यावर जे संस्कार असतात, म्हणजे संस्कार आणि शिक्षणाचं महत्व हे घरून आणि शालेय जीवनातून तर होतच असतं. पण मला इथे एक नमूद करावंसं वाटतं की आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य, जे कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो आपण, हे मात्र मला माझ्या कॉलेजने, सेंट झेवियर्स कॉलेजने दिलं. मी सेंट झेवियर्सला असताना 2 वर्ष फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BSc ला स्टुडंट युनियन कौन्सिलची सेक्रेटरी होते. आणि झेवियर्सचा जो फेमस मल्हार फेस्टिवल तेव्हाही व्हायचा, बजेट खूप कमी असायचं, पण ते आयोजन करताना नकळत खूप काही शिकायला पण मिळालं. आणि बजेट इतकं कमी असायचं की आम्ही फक्त आमच्या एक्स स्टुडंट्सनाच बोलवायचो, आणि एक्स स्टुडंट्स म्हणजे त्यात सुनील गावस्कर होता, त्याच्यामध्ये झाकीर हुसेन होता, अशी लोक होती सगळी झेवियर्सची. पण तो वेगळा एक अनुभव. नंतर ग्रॅज्युएशन करत असताना मी मुंबई टेलिव्हिजनवर किंवा दूरदर्शनला 2च चॅनल होते. युवदर्शनचे 13 एपिसोड्स चं मी कॉम्पेअरिंग केलं. आणि त्यावेळेला जी तुम्हाला आठवत असेल, श्वेतांबरा म्हणून मराठी पहिली सिरियल आली होती, तर त्याच्या मुख्य रोलसाठी विनय आपटे ने माझं सिलेक्शन केलं होतं. आणि आमच्या घरी पण आले होते. पण आमच्या घरी वातावरण खूप जुन्या पद्धतीचं होतं, त्यामुळे आधी डिग्री आणि मग सगळं असं. आणि त्यावेळेला अर्थात टीव्ही आणि सिनेमात जाणं वगैरे हे आपल्या मध्यमवर्गीय ह्याच्यात मान्य पण नव्हतं. सो एनिवे ते काही झालं नाही. आणि शिक्षण संपता माझं लग्न झालं आणि मी नेदरलँडला आले. त्यामुळे सगळंच बदललं. आता नेदरलँडनी मला काय दिलं असं मी विचार केला तर ऍक्च्युली व्यावहारिक विचार करणं आणि मुक्त विचार, म्हणजे प्रॅक्टिकल थिंकिंग आणि लिबरल थिंकिंग, हे गुण मात्र माझ्यात जे आले ते नेदरलँडमध्ये वास्तव्यात आलेले आहेत. आता नेदरलँडला आल्यावर मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातून जेव्हा मी आलो, तेव्हा एक तर भाषा अनोळखी, संस्कृती वेगळी, अनोळखी माणसं आणि प्रचंड थंडी, ज्या थंडीची कधी सवयच नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्रास तर झालाच. मुलं लहान असताना तर मी फुल टाइम आईचा रोल केलाय. कारण गिरीशचं तेव्हा खूप ट्रॅव्हलिंग असायचं. आणि आम्हाला असं दोघांनाही वाटायचं की मुलांना जे पहिले संस्कार जे होतात किंवा भाषा, मराठी भाषा ही आमच्याकडूनच ते शिकणार होते. त्यामुळे त्याच्यावर थोडासा भर देऊन संस्कार आणि भाषा ही मुलं चांगलं शिकतील याच्याकडे लक्ष दिलं. आणि जेव्हा अनघा मला वाटतं 7-8 वर्षाची झाली, तेव्हा असं मला वाटलं की ती आता सायकलवरून एकटी शाळेत जाऊ शकते, येऊ शकते. आता आपण काहीतरी करायला हवं. पण हे चालू असताना जेव्हा मी घरी होते, तेव्हा मी डच भाषा शिकले. नंतर इकडची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर डच लोकांचे आचार-विचार थोड्याफार प्रमाणात आत्मसात केले. सगळे काही करू शकत नाही, कारण माझे रूट्स तर अगदी इंडियन आणि भारतीय आणि मराठी होते म्हणजे. पण थोडेफार नक्कीच केले. त्याच्यानंतर वैयक्तिक कौशल्य, ज्याचे इंटरपर्सनल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, ते वाढवत गेले.
नंतर नेटवर्किंग कसं करायचं, आजूबाजूला कसं मिक्स व्हायचं, ह्या गोष्टी मात्र मी करतच होते. त्याची आवडही होती आणि पुढे काहीतरी ह्याचा उपयोग करून काहीतरी करायचं हे डोक्यात होतंच. अनघा 7-8 वर्षाची झाल्यावर मी बुककीपिंगचा कोर्स केला, कारण त्यावेळेला बुककीपिंगमध्ये पार्ट टाईम नोकरी ची खूप शक्यता होती. हे जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतेय तुम्हाला. तेव्हा तो डचमध्ये होता कोर्स, तो कंप्लीट केला आणि जवळजवळ 15 वर्ष मी बुककीपिंगमध्ये कामही केलं. माझं ऍक्च्युअली शिक्षण मी BSc केमिस्ट्री केलेलं आहे. सो बुककीपिंगचा कोर्स करताना आधी डेबिट आणि क्रेडिट काय ह्याच्यापासून सुरुवात होती, पण आणि ते सुद्धा डचमध्ये, पण समहाऊ झालं ते म्हणजे. नेदरलँडला जाऊन तिथली भाषा आत्मसात करून, नोकरीत आपलं स्थान पटकावून, तिथल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडून घेत असताना, कळत नकळत भारतीयांचे प्रतिनिधित्व पण करत आले. आणि म्हणूनच 2004 साली आमस्फोट म्हणजे ज्या शहरात आम्ही राहतो, त्या शहरात अत्यंत सन्माननीय समजलं जाणारं प्रोजेक्ट इंटिग्रेशन ऑफ हायली क्वालिफाईड फॉरेन वुमेन याच्या प्रोजेक्टसाठी मला बोलवण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या भारताला रिप्रेझेंट करत होते. आणि मुख्य कारण म्हणजे मी एकच भारतीय होते अख्ख्या शहरामध्ये. पण ती अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी ती घेतली. तिथे मला माझ्यासारख्या इतर देशातून आलेल्या युरोपीय संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या आपापल्या क्षेत्रातल्या मातब्बर अशा अनेक स्त्रिया भेटल्या. आणि ह्या भेटीनंतर किंवा ह्या प्रोजेक्ट नंतर माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून विशाल झाला. त्याच्यानंतर मला वाटतं आम्ही आल्यापासूनच गेले 33-34 वर्ष गिरीशने तुम्हाला सांगितलंच असेल की आमच्या घरी लोकांचं येणं जाणं हे चालूच आहे. ओळखीचे असतात, अनोळखी असतात, काही काही जण तर आम्हाला आयुष्यात परत भेटले सुद्धा नाहीयेत, असे सुद्धा लोक येऊन गेले. परंतु त्या प्रत्येकाला एक होमली फिलिंग येतं. आणि माझ्या मते घरातलं वातावरण, प्रत्येकाचे आपुलकीने आणि हसत खेळत केलेलं आदरातिथ्य हे कारणीभूत असावं. माझ्या मते माझ्यावर आणि गिरीशवर हे नकळत झालेले संस्कार नक्कीच असणार. आणि सांगायला इथे मला खूप आनंद होतो की आमच्या मुलांवर पण असे खूप नकळत संस्कार आम्हाला प्रत्ययात येतात. तर गेल्या 34-35 वर्षात जमवलेला हा गोतावळा हे आमचं खूप मोठं धन आहे असं मला पर्सनली वाटतं. हे असताना वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, नंतर 3 युरोपियन मराठी संमेलनाची आयोजने. जेव्हा युरोपियन संमेलन होतात त्याची तयारी जवळजवळ 2 वर्ष चालू असते आणि हे सगळ्या लष्कराच्या भाकऱ्या असतात. म्हणजे तुम्ही नोकरी धंदा करून बाकी सगळं सांभाळून हे करत असता. नंतर आमस्फोर्ड म्युनिसिपालिटीचे प्रोजेक्ट्स, त्याच्यात सहभाग, माणसांची ओढ, सतत येणं जाणं, ह्या सर्व गोष्टीने मला वाटतं मला खूप समृद्ध केलं. आणि या संमेलनामुळे माझ्यातले नेतृत्व गुण अधिक विकसित झाले असं वाटतं. शिवाय देश विदेशातून येणारी माणसं संमेलनासाठी जी येतात तेव्हा ते सगळं मॅनेज करणं, मॅनेजमेंटचा जो अनुभव असतो त्यांनी सुद्धा मला खूप प्रगल्भ केलं असं वाटतं. जेव्हा तुम्ही उत्तम काम करत असताना तेव्हा त्याची कुठेतरी नोंद होत असते, तसंच अगदी झालं या बाबतीतही. 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मला युरोपियन मराठी कम्युनिटीची प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात पाचारण करण्यात आलं होतं. आणि माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती, कारण आमच्या नेदरलँडमध्ये तर गेल्या 25-30 वर्षात मराठी लोक आले, पण UK मध्ये तर 3-4 जनरेशनची आपली मराठी माणसं असूनही मला ही संधी मिळाली याचं मला खूप अभिमान वाटतो. अजून एक मला गोष्ट सांगावी वाटते की एक माणूस म्हणून स्वतः विकसित होताना ज्या समाजाचा आपण एक घटक आहोत, ज्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं, त्याचं सामाजिक भान आमच्यात जागृत नक्कीच आहे. त्यातून आम्ही आधार फॉर यू नावाची संस्था चालू केली, जी महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखाली मुलांकरता काम करते. भारतीय व डच लोक खुल्या दिलाने या संस्थेला देणगी देतात आणि हे केवळ आमच्यावरच्या विश्वासाने असतं, कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी दिलेली जी देणगी आहे ती त्या प्रोजेक्ट पर्यंत पोहोचते.
आणि हा विश्वास एका रात्रीत मुळीच तयार होत नाही. हा विश्वास वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर तयार झालेला आहे. आता हे सगळं चालू असताना नोकरी, घरातील सर्व कामं म्हणजे स्वयंपाकापासून, खरेदीपासून, घरसफाईपासून, मुलांचं शिक्षण, ऍक्टिव्हिटीज काय सगळी कामं म्हणजे. तेव्हा टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचा उपयोग कसा करायचा, हे मात्र मी नक्की शिकले. कारण गिरीशच्या भाषेत 1760 कामं करायचं उत्साह असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि ह्याच्यात याचा मला ना आयुष्यात खूप फायदा झाला. 2010 मध्ये आनंदचं इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग तयार झालं आणि अनघाने मेडिकलला ऍडमिशन घेतली. त्याच्यानंतर मुलांना पहिल्यापासून स्वतंत्र विचाराचं बनवत आलो होतो. आणि तेवढंच नाही, पण लहानपणापासून घरातली कामं सगळी शेअर करायची. म्हणजे दोन्ही मुलांनी घरातली, मग ते कपड्यांच्या घडी असो, इस्त्री असो, स्वतःची खोली आवरणं असो, जेवणाचं टेबल लावणं असो, जेवणाचं टेबल आवरणं असो, दोघांमध्ये कामं वाटलेली असायची आणि दोघांनी ती कामं करायची. हे एक ठेवलं होतं कारण त्या मुलांना मोठं झाल्यावर इथेच राहणार आहेत, तेव्हा ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. नंतर त्यांना त्रास होऊ नये ही एवढीच इच्छा होती. आणि मुला-मुलीने तेवढ्याच जोडीने ती कामं म्हणजे अनघाने हे केलं पाहिजे आणि आनंद मुलगा म्हणून हे नाही केलं तरी चालेल, हा भेदभाव मात्र कधीच केला नाही. जी कामं आनंदने केली ती अनघाने केली, जी अनघाने केली ती आनंदने केली. सो आता मुलं मार्गाला लागली अशी वाटल्यावर मला असं वाटलं, की मूलभूत जबाबदारी जी मुलांची असते, बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, ती पार पडली. आता मला मात्र काहीतरी स्वतःचं करायचंय, ह्याच्या विचारांनी उसळी मारली होती. लहानपणापासून काहीतरी स्वतःचा धंदा करायचा हे कायम डोक्यात होतं. माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता. कदाचित तेच माझ्याही रक्तात आलं असेल. त्यांची गोरेगावला प्रिंटिंग प्रेस होती. आणि माझ्या 10वी नंतर प्रत्येक सुट्टीत मी प्रेसमध्ये जाऊन काम करायचे. साधारण 120-130 कर्मचारी होते आणि सर्व कुटुंबासारखं वातावरण असायचं. आणि मी सुद्धा त्या कर्मचाऱ्यांपैकी एक अशा प्रकारचे वावरायचे. मी कधीच मालकाची मुलगी म्हणून तिथे वावरले नाही. मला वाटतं 4-5 वर्षात तिथेही खूप शिकायला मिळालं आणि बाबांबद्दलचा जो आदर होता, तो एवढा वाढत गेला होता, की मी त्यांना नेहमी म्हणायचे, की तुमची प्रेस मी चालवणार. आता आम्ही तिघी बहिणी आहोत. त्या काळात म्हणजे 35-40 वर्षापूर्वी आपल्याकडे परिस्थिती वेगळी होती, की मुली कसं बिझनेस करणार, म्हणजे घरात मुलगा नसल्यामुळे वगैरे. हे सोसायटीमध्ये सगळीचकडे असतं, हेही आम्हाला ऐकवण्यात यायचं. पण मला असं वाटायचं, की मी हे करू शकते आणि मुख्य म्हणजे बाबांना असं वाटायचं, की हे जर कोणी करू शकलं तर वृंदाच करू शकेल. हे त्यांनाही वाटत होतं आणि मला वाटतं ते खूप मला सपोर्ट होता तो. पण 1985 डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं आणि एप्रिलला आम्ही नेदरलँडला आलो आणि सगळं चित्र पलटलं. पण कुठेतरी मनात स्वतःचा धंदा करायचा हे पक्क तेव्हाच झालं होतं. नवा देश, नवी भाषा, नवी संस्कृती आणि नवीन लोक या सर्वातून पुढे येऊन स्वतःचं अस्तित्व म्हणजे बिझनेसमध्ये निर्माण व्हायला थोडा वेळ लागला. पण जिद्द, प्रचंड उत्साह, साहसी आणि आव्हानात्मक वृत्ती याचा मेळ मात्र नक्कीच जमवला. 2011 मध्ये मी फिनसोर्सिंग नावाची कंपनी स्थापन केली. इट्स अ कन्सल्टिंग कंपनी आहे ती. आपला अनुभव, ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि डच भाषेतला ओघ, मराठी डच संस्कृतीची जाण, सामाजिक शिष्टाचार, व्यावसायिक शिष्टाचार म्हणजे ज्याला आपण बिझनेस एटिकेट्स म्हणतो किंवा सोशल एटिकेट्स म्हणतो. नंतर प्रचंड नेटवर्क आणि माणसं जोडण्याची कला, ह्या अनेक गुणांचा उपयोग योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी करून काहीतरी करायचं एवढं ठरवलं होतं. जेव्हा मला असं लक्षात आलं, की भारत आणि नेदरलँडमध्ये जे बिझनेसेस होतात, तिथे बरेचसे प्रॉब्लेम हे कम्युनिकेशन गॅपमुळे येतात. हे लक्षात आलंच होतं. सो तिकडे काहीतरी आपण करावं असा विचार करत होते. कारण इतके वर्षे इथे राहिल्यावर प्रॅक्टिकल अनुभव खूप होता माझा या बाबतीत. सो त्या प्रॅक्टिकल अनुभवावर काहीतरी आपण करूया, याच्यात मदत करूया असं विचार केला. तर जेव्हा छोटे बिझनेसेस असतात,
तिकडे माझा मी फोकस केला होता. कारण मोठे जे बिझनेसेस होते ते ऑलरेडी भारतात पोहोचले होते. त्यांचे वेगवेगळे टाय अप झाले होते. जसे टाटा कन्सल्टन्सी आहे, इन्फोसिस आहे, टेक महिंद्रा आहे. इथे ऑलरेडी त्यांचे टाय अप झालेले होते आणि मोठ्या कंपन्यांना अशा छोट्या कन्सल्टंटची गरजही भासत नाही. सो जे छोटे लोक होते ज्यांना आउटसोर्सिंग तर करायचं होतं पण कसं करायचं कळत नव्हतं. एक तर थोडंसं कम्युनिकेशन स्किलमध्ये प्रॉब्लेम, नंतर संस्कृतीमध्ये डिफरंट, हे खूप प्रॉब्लेम येत होते. तर सुरुवात मी केली फायनान्शियल प्रोसेस आउटसोर्सिंगवर फोकस केला. कारण मी स्वतः बुककीपिंग मध्ये काम केल्यामुळे त्याच्या प्रोसेसेस मला माहिती होत्या. मला आयटीची बाजू माहिती नव्हती, पण कामाची बाजू माहिती होती. सो त्यावेळेला छोट्या कंपनीसाठी इंडियामध्ये काम करून घ्यायचं, डच कंपनीसाठी बुक किपिंगच्या फील्डमध्ये ही सुरुवात केली. ही हळूहळू सुरुवात केल्यानंतर त्याच्यानंतर पाण्याकडे वळले. कारण लक्षात आलं की आपल्याकडे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. दुष्काळ आहे किंवा अतिवृष्टी होते, पिकांचे प्रॉब्लेम, हे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं तिथे वळायचं पण ठरवलं. कारण तुम्हाला माहितीच असेल की नेदरलँड हे वॉटर मॅनेजमेंटमध्ये जगातले नंबर 1 मानले जातात. सो यांची टेक्नॉलॉजी, यांचं नॉलेज आपण भारतात नेऊन यावर काहीतरी करावं, या दृष्टिकोनातूनही काम सुरू केलं होतं. आता ह्या 2 गोष्टी चालू असताना मी कचऱ्याकडे कसं वळले. आता कचरा म्हटल्यावर आपण सगळेजण कचरा असं म्हणून थांबतो खरं सांगायचं तर. पण मला वाटतं डिसेंबर 2016 मध्ये आम्ही मुंबईला सुट्टीवर गेलो होतो. तेव्हा देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर भीषण आग लागली होती. आणि त्याच्यावर मुंबईच्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप मोठी बातमी होती आणि अगदी मथळा बनला होता त्याचा. त्या बातमीने मला खूप पछाडलं. आणि आपल्याकडे कसं होतं की बातम्या येतात, 2-4 दिवस येतात आणि मग त्या कंप्लीट गुल होतात. तसंच झालं होतं. पण त्या ज्या बातम्या आल्या होत्या ना, त्याची मी कात्रणं कापली होती आणि मी ती येताना घेऊन आले. आणि का माहिती नाही त्या बातमीने मला खूपच पछाडलं. आणि परत नेदरलँडला आल्यावर मला असं वाटलं की हे खूप भीषण आहे आणि ह्याच्यावर काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणून मी त्याच्यावर खूप वाचायला सुरुवात. हल्ली इंटरनेटमुळे खूप माहिती मिळते. त्यामुळे खूप वाचायला मी सुरुवात केली ऍक्च्युली. आणि त्याच्या संदर्भात माहिती काढायची सुरुवात केली. आता म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे MSW असं म्हटलं जातं. म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात सांगायचा तर माणसांनी न वापरल्या गोष्टी ज्या फेकल्या जातात त्याला जो आपण कचरा म्हणतो, दॅट इज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा जेवणाचा, फळं म्हणा किंवा भाज्या म्हणा, शेतीचा कचरा असतो, गार्डनिंगचा कचरा असतो. एवढंच नाही तर तुमचं फर्निचर, तुमचे कपडे, बाटल्या, वर्तमानपत्र, काय म्हणाल ते, बॅटरी, काय म्हणाल ते असतं त्याच्यामध्ये. हा सगळा कचरा ह्याला युनिव्हर्सल शब्द आहे की म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. का त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतात? तर आपण जो कचरा काढतो ती म्युनिसिपालिटीची प्रॉपर्टी असते आणि म्युनिसिपालिटीची जबाबदारी असते की ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची. त्यामुळे त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हटलं जातं. मग हे करत असताना 2017 पासून मी विचार करायला लागले की असं आपल्या, आणि अर्थात इंटरनेटवर खूप फोटो वगैरे पण असतात, ते पण खूप पाहिले, कचऱ्याचे ढिगाऱ्याचे वगैरे सगळं. आपल्या इकडचे पाहिले, युरोपातले पाहिले थोडेफार. पण मग विचार केला की नेदरलँडमध्ये मला असे ढिगारे का दिसत नाही. मग त्याच्यावरची माहिती काढली तेव्हा असं कळलं की 70 वर्षापूर्वी नेदरलँडमध्ये सुद्धा असेच कचऱ्याचे ढीग होते. परंतु भौगोलिक दृष्ट्या इथे जमीन कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे काहीतरी करून ती जमीन इतर गोष्टींसाठी वापरता यावी असा ठाम निर्णय 70 वर्षापूर्वी घेण्यात आला होता आणि त्या दृष्टीने पावलं ठोस उचलली होती. या कचऱ्याच्या ढिगावर प्रक्रिया करून ते स्टॅबिलाइज करण्यात आल्या. म्हणजे काय असतं, जेव्हा तुमचा कचरा खूप साठलेला असतो ना, त्या कचऱ्यामध्ये खूप केमिकल्स तयार होतात. मुख्य म्हणजे मिथेन गॅस असतो
आणि त्या मिथेन गॅस तो सारखा बाहेर येत असतो आणि त्यामुळे हवा तर दूषित तुमची होतेच, पण एखादी जरी ठिणगी पडली तर प्रचंड आग लागू शकते. हेही तेवढंच सत्य आहे. सो इथे काय त्यांनी केलं, हे सगळं स्टॅबिलाइज केलं, कव्हर केले कचऱ्याचे ढीग, त्याच्यातून वेगवेगळे पाईप्स घालून मिथेन गॅस जवळजवळ 15-20 वर्ष बाहेर काढला. जेव्हा त्यांची खात्री झाली की मिथेन गॅस बाहेर गेला, तेव्हा ते स्टॅबिलाइज झालं असं म्हणतात लँड. आणि त्याच्यावर त्यांनी वेगवेगळे गार्डन्स बांधले, गोल्फ कोर्स बांधले. त्याच्यावर घरं किंवा बिल्डिंग्स अशा बांधल्या नाहीत, कारण तुम्हाला जर अशा जागेवर घरं किंवा बिल्डिंग्स वगैरे बांधायची असतील तर त्याला खर्च खूप मोठा असतो आणि त्यावेळेला 70 वर्षापूर्वी हे नेदरलँडच्या बजेटमध्ये नव्हतं, त्यामुळे असं करण्यात आलं. हे एक झालं. दुसरं आलं की नेदरलँडमध्ये नक्की कचऱ्याचं काय करतात, तर नेदरलँडमध्ये युरोपमध्ये हा एकमेव देश आहे जिथे 97% कचरा त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे फक्त 3 ते 4% कचरा हा राहतो आणि ही युरोपातली एकमेव हा देश आहे जे हे करतं. त्याच्यानंतर काय केलं की कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना मी संपर्क साधला, त्यांच्याकडे भेटी दिल्या. नंतर कचऱ्यावर जी सेमिनार्स होतात त्याच्यामध्ये भाग घेतल्या, तिकडे वेगवेगळ्या पद्धती जाणून घेतल्या. नंतर ऍक्च्युली कचऱ्याचे प्लांट्स जाऊन व्हिजिट केले, कारण हे नक्की काय असतं हे तुम्ही डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुम्हाला ते सगळं इमॅजिन करता येत नाही, म्हणून प्लांट्स जाऊन बघितले. आणि मुख्य मी काय केलं माहितीये का, की याच्या पाठी तांत्रिक आणि व्यावसायिक अँगल काय आहे, म्हणजे टेक्निकल आणि कमर्शियल. कारण हे काही चॅरिटेबल वर्क नाहीये, हा बिझनेस आहे. सो इकडे त्याच्यात कमर्शियल अँगल आणि टेक्निकल अँगल कसा असतो हाही मी समजून घेतला. आणि मुख्य म्हणजे मला 2 गोष्टी कळल्या, की डम्पिंग ग्राउंड आणि लँडफिल हे 2 भिन्न प्रकार आहेत. आता डम्पिंग ग्राउंड म्हणजे काय असतं, जिथे तुमचा रोजचा कचरा म्युनिसिपालिटी जाऊन टाकते. तो डम्पिंग ग्राउंड, तो तुमचा फ्रेश कचरा असतो. आणि लँडफिल हा प्रकार असतो, की जिथे वर्षानुवर्ष साठलेला कचरा असतो. म्हणजे अशी एक स्टेज येते, की म्युनिसिपालिटीला कळतं, की आता ह्याच्या पुढे ह्या डोंगरावर कचरा जाणं शक्यच नाही. इतकी कचरा साठलेला आहे. मग ते दुसरी जागा निवडतात. सो तो जो साठलेला कचरा असतो, त्या लँडफिल जवळजवळ 50, 60, 70 वर्ष जुन्या असतात. तर लँडफिल हा प्रकार वेगळा आहे आणि फ्रेश कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड हे वेगळं आहे. आणि दोन्हीवर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया ह्या भिन्न आहेत. हे सगळं आधी समजावून घेतलं. नंतर त्याच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज काय काय आहे. जरा खूप टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यात थोड्याशा सांगायच्या म्हणजे गॅसिफिकेशन, इन्सिनरेशन, बायोडायजेशन, रिसायकलिंग याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. आता जगामध्ये पूर्वी सगळे प्लांट्स इन्सिनरेशनचे होते. इन्सिनरेशन म्हणजे काय असतं, की मोठं प्लांट बनतात, त्याच्यामध्ये तो सगळा कचरा टाकला जातो आणि तो जाळतात. आणि तो जवळजवळ 800 ते 850 डिग्री सेंटीग्रेडला जाळला जातो. मग त्याच्यात मेडिकल वेस्ट पासून सगळं असतं. कारण पूर्वी टेक्नॉलॉजीज एवढ्या डेव्हलप झालेल्या नव्हत्या ह्या बाबतीत. पण आता गेल्या काही वर्षात हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा ग्रीन इफेक्ट वगैरे हे जे प्रकार सुरू झाले, तेव्हा असं लक्षात आलं की इन्सिनरेशन मध्ये जो कचरा जाळला जातो त्याच्यामुळे खूप विषारी गॅस त्याच्यातून बाहेर येतात ऍक्च्युली. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड येतो, कार्बन डायऑक्साईड येतो, मिथेन येतो, असे बरेच गॅसेस बाहेर होतात, त्यामुळे पोल्युशन खूप होतं. आता युरोपमध्ये तर त्यांनी जवळजवळ 10 वर्षापूर्वी हे ठरवलं की सगळे इन्सिनरेशन प्लांट्स बंद करायचे. आणि ह्या प्रक्रिया सुरू झाल्यात, त्याला वेळ लागेल कारण असे अचानक प्लांट्स कुठलेही बंद होत नाही. पण नेदरलँडमध्ये आता फक्त 2 इन्सिनरेशन प्लांट्स आहेत, बाकी सगळे बंद झालेत. बाकी सगळ्यांनी आता वेगळी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. सो वेगळी म्हणजे काय? तर जेव्हा तुमचा कचरा येतो त्याच्यामध्ये तुमचा हा कचरा सगळा एकत्र असतो. ओला कचरा, सुका कचरा सगळा एकत्र असतो. त्या कचऱ्यामध्ये तुमचा जो ओला कचरा असतो, ज्याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणतो, त्या कचऱ्यापासून तुम्ही आयदर गॅस किंवा इलेक्ट्रिसिटी हे बनवू शकता.
आणि जो सुका कचरा असतो म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं, काच असतं, मेटल असतं, कागद असतो, सगळं काही असतं. तर ते रिसायकलेबल्स बनवतात म्हणजे त्याच्यातून ते भाग काढून रिसायकलिंग होऊन परत बाजारात विकतात आणि परत तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणं हे थोडं सोपं झालं ऍक्च्युली. आणि त्याच्यातून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी म्हणतो म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्ट पैसे करता ते परत येण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी मिळाल्या. एक तर तुमचा सीएनजी किंवा इलेक्ट्रिसिटी आहे, तुमचे रिसायकलेबल आहे, त्याच्यातून तुमचं खत तयार होतं. हे सगळं तुम्ही विकू शकता. सो इन्व्हेस्टर जेव्हा येतात किंवा एखादी कंपनी टेक्नॉलॉजी घेऊन येते, त्यांना काहीतरी त्याला बिझनेस मॉडेल तयार होतं त्याच्यातून. असं हे तयार झालं काही वर्षामध्ये. आता एवढा कचऱ्याचा अभ्यास केल्यावर विचार केला की आता आपण भारतामध्ये जो हा मोठा इश्यू आहे कचऱ्याचा, ह्याच्यावर काहीतरी, कारण ह्याच दृष्टीने सुरुवात केली होती मी 2016 साली. सो पहिल्यांदा काय केलं, स्वच्छ भारत अभियान वाचून घेतलं, जाणून घेतलं काय आहे. त्याच्यानंतर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची MSW पॉलिसी आहे, 2016 पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवरती आहे. जवळजवळ 600 पानाची ती पॉलिसी आहे. ती वाचली, ती समजून घेतली की आपल्या सरकारचं उद्दिष्ट काय आहे, हे करण्याचं काय त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय तुम्हाला मुभा दिलेली आहे वगैरे, हे सगळं आधी समजून घेतलं. नंतर मला एक फक्त तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक फक्त सांगते की अर्बन इंडिया म्हणजे शहरी जीवनात आपल्याकडे दरवर्षी 62 दशलक्ष टन एवढा कचरा तयार होतो. आणि ह्याच्यातला फक्त 20% याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा किती कचरा दरवर्षी आपल्याकडे पडलेला आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा असा अंदाज आहे की 2030 मध्ये हा कचरा तिप्पट पटीने वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ 165 दशलक्ष टन एवढा होईल. सो हे भयान चित्र आहे खरं तर. कचरा व्यवस्थापन सेवा सुधारण्यासाठी भारत सरकारकडून खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीची पण सुरुवात केली होती. म्हणजे PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये पण त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. परंतु त्यातही बऱ्याच समस्या उभ्या राहिल्या. भारताचे कचऱ्याची समस्यावर यावर जो मी काही अभ्यास केला त्याच्यावरून माझं असं मत झालं की भारताचा घनकचरा व्यवस्थापन सेवा सुधारण्याचं आव्हान प्रामुख्याने आर्थिक अभाव आणि तांत्रिक कौशल्याचा अभाव याच्यामुळे उद्भवतो. आता तुम्हाला जर समस्या कळल्या तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आणू शकता. त्यामुळे असं आम्हाला वाटलं की आता आपण भारतात प्रवेश करण्यासाठी काहीतरी एक संकल्पना तयार करूया, म्हणजे स्ट्रॅटेजी तयार करू. म्हणून इकडच्या डच कंपन्यांची 1-2 कंपन्यांची टायअप केलं, म्हणजे त्यांना पटवलं की, आणि मुख्य म्हणजे काय झालं की युरोपात कचऱ्याची समस्या खूपशी सॉल्व्ह झालेली आहे. त्यामुळे युरोपातल्या बऱ्याचशा कंपन्या एशियन कंट्रीजकडे बघतायत की कुठे आता बिझनेससाठी ओपनिंग कुठे मिळतं याच्यासाठी. चायना आणि इंडिया ही खूप मोठी मार्केट्स आहेत. अर्थात चायनामध्ये इतकं सोपं नाहीये. सो इंडियामध्ये त्या मानाने डेमोक्रॅटिक असल्यामुळे खूप सोपं नाही, पण त्यांना शक्य आहे असं वाटतं. आणि जर आमच्यासारखे कोणी त्यांना कन्सल्टंट मिळाले तर त्याची मदतही त्यांना होते. तर हे सगळं झाल्यावर आम्ही असं ठरवलं की साधारण 600 ते 1000 टन्स पर डे कचरा ज्या महानगरपालिका तयार करतात त्याच्यावर आपण फोकस करू. कारण हे सगळं कॅल्क्युलेशन्स आधी केली, कुठली सिस्टीम वापरायची, कशी करायची, काय काय आपण करायचं, हे सगळं प्लॅनिंग आधी केलं आणि मग ठरवलं 600 ते 1000 टनच्या मधल्या महानगरपालिका आपण कुठली तरी एक महानगरपालिका घ्यायची, पण त्याच्यासाठी 8-10 महानगरपालिकांना तुम्हाला भेट द्यावीच लागते. जितकी मिळेल तेवढी माहिती त्याची गोळा केली आणि ह्या सगळ्या महानगरपालिका मी मुंबईच्या आसपासच्या घेतल्या. 2 कारणं. एक तर मुंबई माहितीची, मी स्वतः मुंबईकर असल्यामुळे, आणि दुसरं भाषा आणि नेटवर्कचा फायदा. त्यामुळे मुंबईच्या आसपासच्याच सगळ्या आम्ही सिलेक्ट केल्या होत्या.
मग त्याच्यासाठी 2-3दा मी मुंबईला गेले. ह्या महानगरपालिकांना व्हिजिट केल्या. तिकडे हे सगळं करत असताना आणि सगळे डंपिंग ग्राउंड म्हणजे 8 की 9 महानगरपालिकांचे डंपिंग ग्राउंड्स आणि लँडफिल मी प्रत्यक्षात पाहून आले. म्हणजे तुम्ही जसं प्रेक्षणीय स्थळे बघायला जाता ना, तसे मी डंपिंग ग्राउंड्स बघायला जाते. आणि कारण तुम्ही प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर सोल्युशन नाही काढू शकत. म्हणजे तो कचरा जाऊन मी हे ह्या डच लोकांकडून शिकले, की तो कचरा जाऊन तुम्ही तो हाताने फील केला पाहिजे. भले तो किती जुना असो, पण तुम्हाला तो फील केल्यावर तुम्हाला त्याच्यात काय आहे आणि तुम्ही त्याचं काय करू शकता, हे तुम्ही फीलिंग घेऊ शकता. हे मी या लोकांकडून शिकले. आणि हे सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं, की भारतात कचरा आणि त्याचे व्यवस्थापन हे संपूर्णपणे पुरुषांचं जग आहे. आत्तापर्यंत ह्या क्षेत्रात काम करणारी मी एकमेव स्त्री आहे. पण असं असलं तरी मी कुठे थांबले नाही, कारण एकतर पडेल ते काम करण्याची सवय, कुठल्याही गोष्टींची कष्ट करण्याची सवय, आव्हाने स्वीकारण्याचा स्वभाव आणि उत्साह हे बरोबर होते. आणि ऑफकोर्स गिरीश आणि मुलांचा पाठिंबाही तेवढाच मला महत्वाचा होता. आणि मी जेव्हा ह्या नगरपालिकांना जायचे ना, म्हणजे अगदी काय म्हणतात, कल्याण डोंबिवली पासून विरार वसई पासून सगळीकडे मी पनवेल म्हणा सगळीकडे मी जात होते. मी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. मी नगरपालिकांच्या सदस्यांबरोबर बसून चहा घेत अस्खलित मराठीत गप्पा मारत होते. कारण ह्याच्या पाठचा उद्देश एकच होता, की आमच्यामध्ये एक विश्वास तयार झाला पाहिजे. आणि हे करणं मला महत्वाचं एवढ्याचसाठी वाटलं, की एकतर बाई आणि ती सुद्धा 35 वर्ष युरोपात राहिलेली आणि कचऱ्यावर काम करते, हे खूप जणांसाठी अविश्वसनीय होतं. त्यामुळे हा ट्रस्ट निर्माण करणं मला खूप महत्वाचा वाटला आणि तो मी केला. अगदी महानगर पालिका आयुक्तांपासून राजकारण्यांपासून खूप मीटिंग्स केल्या. मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं, की एक स्त्री म्हणून ह्या माझा नेहमी आदर केला गेला आणि अजूनही जातो. पण हेही तेवढंच खरं आहे, की कुठेतरी काहीतरी अडत होतं. आता मला इथे एकच तुम्हाला मी खूप माहिती डिस्क्लोज नाही करू शकत कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे किंवा फोटो नाही मी दाखवू शकत. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते, की मुंबईच्या देवनारचंच मला एक उदाहरण द्यायचंय, की देवनारचं जे आपलं डंपिंग ग्राउंड आहे ना, ते आपल्या भारतातलं सगळ्यात जुनं आणि सर्वात मोठं डंपिंग ग्राउंड आहे. 1927 मध्ये उभारलं गेलंय ते. आणि जवळजवळ 1.5 स्क्वेअर किलोमीटरचा तो परिसर आहे. तिथे कचऱ्याचा डोंगर हा 70 मीटर उंचीचा कचऱ्याचा डोंगर तयार झालेला आहे. म्हणजे 25 मजल्यांची बिल्डिंग ही डोळ्यासमोर आणा तुम्ही. एवढा कचऱ्याचा डोंगर आहे. त्या डोंगरावरही मी जाऊन आले. तिथे दिवसाला 4 ते 4,500 टन्स मुंबईचा कचरा टाकला जातो. 2018 मध्ये मुंबई महानगरपालिकेने 4,000 टन्स पर डेचं टेंडर काढलं होतं. चौथ्यांदा टेंडर. त्याच्या आधी 3दा टेंडर आलं होतं आणि जवळजवळ 1200 कोटीचं ते टेंडर होतं. पण चौथ्यांदा सुद्धा त्यांना पाहिजे तसा काही प्रतिसाद मिळाला नाही. देवनारच्या प्रोजेक्टवर मी कधीच विचार केला नव्हता, कारण ते खूपच प्रचंड आव्हान होतं. आणि भारतात पहिल्या कचऱ्याचा प्रोजेक्ट हा छोटा करायचा. आपण स्वतःला आधी प्रूव्ह करणं हे महत्वाचं होतं. कारण तो पायलट प्रोजेक्ट एवढा मोठा करण्यात काही अर्थ नव्हता. पण सारखं माझ्या डोक्यात होतं, की 1200 कोटीचा कॉस्ट असून म्हणजे 1200 कोटी जर मुंबई महानगरपालिका ह्या प्रोजेक्टसाठी घालते, एवढं असूनही कोणीच का बरं करत नाही हा प्रोजेक्ट? मग मी परत जेव्हा आले तेव्हा आम्ही माझ्या डच कंपनी बरोबर बसून आम्ही ह्याच्यावर विचार केला. आम्ही सगळा तो डेटा गोळा केला, सगळी माहिती काढली. तेव्हा आमच्या लक्षात आलं, की 1200 कोटीमध्ये हा प्रोजेक्ट होणारच नाहीये. ह्याला कमीत कमी 5,000 कोटी लागणार हा प्रोजेक्ट व्हायला, कारण तो एवढा कचरा आहे. तेव्हा लक्षात आलं, की पैशाच्या अभावी म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी टेक्नॉलॉजी आणता, ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर काही पैसा आणत नाही तुमचा. टेक्नॉलॉजी आणि नॉलेज आणतात. पण मग ह्याच्यामध्ये खूप काय म्हणतात गॅप फंडिंगची गरज होती. आता गॅप फंडिंग म्हणजे काय, की 1200 कोटी जर महानगरपालिका घालणार आणि प्रोजेक्ट जर 5,000-5,500 कोटीचा आहे, तर जे मधले 4,000 कोटी ते कुठून तरी उभे राहिले पाहिजे. त्याच्याशिवाय प्रोजेक्ट होणं शक्यच नाही.
सो इथे युरोपातल्या एका कंपनी बरोबर, जे हे असे मोठे प्रोजेक्ट करतात, ज्यांनी रशियामध्ये, अमेरिकेमध्ये असे मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणातले. सो एका कंपनीशी आम्ही जवळजवळ 4-5 मीटिंग्स होऊन त्यांना कन्व्हिन्स करून ती कंपनी, त्यांनी एक प्रपोजल तयार केलं आपल्या मुंबईसाठी. आणि इतकं छान प्रपोजल होतं ते, की आम्ही टेक्नॉलॉजी तर आणतोच, नॉलेज आणतो, आम्ही तो प्लांट 20 वर्ष चालवतो, सगळी जोखीम आमची, शिवाय आम्ही 4,000 कोटी आणतो. एवढं सगळं घेऊन ह्या कंपनीचा सीईओ ला घेऊन मी मुंबईला आले होते. आणि ह्या कंपनीचा टायअप करून दिला होता टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड. किंवा छोटी कंपनी नव्हती, टाटा इज अ बिग नेम. आणि आमच्या ह्या मीटिंग झाल्या, महानगरपालिकांचे कमिशनर बरोबर, ऍडिशनल कमिशनर, ह्या त्या लेवलला सगळ्या मीटिंग झाल्या. इतकं सुंदर प्रपोजल महानगरपालिकेला कोणीच दिलं नव्हतं, जे दिलं होतं. आणि एवढं सगळं होऊन, म्हणजे खरं तर सांगू, मला असं वाटलं होतं की हे नक्की होणार असं, पण ते अडकलं. आता त्याची कारणं खूप आहेत, ती काही मी शेअर नाही करू शकत सगळी कारणं, पण ते अडकलं. आणि आयुष्यात पहिल्यांदा फ्रस्ट्रेशन म्हणजे काय हे खूप मला जाणवलं. कारण त्याच्यापाठी एवढे, जेव्हा एखाद्या युरोपियन कंपनीला तुम्ही कन्व्हिन्स करून 4,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये आणण्यासाठी कन्व्हिन्स करता, त्याच्यापाठी किती कष्ट असतील. तुम्हाला 10 युरो किंवा 100 रुपये घ्यायला सुद्धा लोकांकडून त्रास असतो काही काही वेळेला, पण एवढी तुम्ही कन्व्हिन्स करून आणतात, त्याच्यापाठी किती मेहनत होती हे तुम्ही इमॅजिन करा. सो खूप फ्रस्ट्रेशन आलं, पण ठीक आहे, त्याच्यातूनही खूप शिकायला मिळालं. पण जिद्द मात्र काही सोडली नाही. आणि दुसरी तुम्हाला गमत सांगते, दिल्लीला, गाझियापूरला असंच मोठं डम्पिंग ग्राउंड आहे. तिथे तर अजून हलाखीची स्थिती आहे. कारण गाझियापूरला आम्ही डम्पिंग ग्राउंडवर गेलो होतो. तुम्ही जर आकाशात पाहिलं ना, तर तुम्हाला आकाशच दिसत नाही. तुम्हाला फक्त गिधाडं आणि कावळे दिसतात. आणि ते इतकं भयावह आहे, म्हणजे डिस्टर्बिंग म्हणतो ना, तसं झालं होतं. तर दिल्लीची स्थिती अजून वेगळी आहे. आता हे सगळं होत असताना अजूनही आम्हाला तो असा ब्रेक मिळत नव्हता. कुठेतरी मी जसं म्हटलं, तर असं काहीतरी कुठेतरी अडत होतं. आणि ते काय अडत होतं हेही आम्हाला माहिती होतं. पण ठीक आहे, बघू म्हटलं कसं काय जाऊया पुढे. पण 2018 साली आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपली जी पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे, त्यांनी काय केलं, कारण इंडियामध्ये सुद्धा ना जवळजवळ 5-6 प्लांट्स कचऱ्याचे लागले, पण ते सगळे फेल्युअर झाले. आणि ते फेल्युअर का झाले ह्याचाही आम्ही अभ्यास केला होता. सो मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इनिशिएटिव्ह घेतला आणि पेट्रोलियम इंडस्ट्रीने एक ठरवलं, की ज्या आपल्या मोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे HPCL, IOCL, इंडियन ऑइल आणि BPCL वगैरे, ह्या कंपन्यांनी सतत म्हणून एक स्कीम काढली, म्हणजे सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन, असं ते सतत म्हणून आहे. त्याच्यात त्यांनी काय केलं, की तुम्ही कचऱ्याचा जर प्रोजेक्ट करत असाल, तर कचऱ्यात कसं असतं, जवळजवळ 45 ते 50% हा तुमचा ग्रीन कचरा असतो आणि उरलेला 50% तुमचा इतर कचरा असतो. तो जो ग्रीन कचरा असतो त्याच्यातून तुम्ही CNG किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करता. तर गव्हर्नमेंटने काय केलं, ह्या पेट्रोलियम इंडस्ट्रीने डिसिजन घेतलं, की तुम्ही जर कचऱ्याचा प्रोजेक्ट केला, तर IOCL, BPCL किंवा HPCL ह्याच्यापैकी एक कंपनी तुम्ही तयार केलेला CNG ह्या किमतीला विकत घेईल. सो त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला एक गॅरंटी मिळाली, की आपलं जे काय आउटपुट तयार होईल ते कोणीतरी घेणार आहे. हे खूप महत्वाचं असतं बिझनेसमध्ये, कारण तुमचं तयार झालेलं प्रोडक्टच कोणी घेतलं नाही तर तुम्ही पैसा कमवणार कसा. सो तो एक केलं. आणि दुसरं त्यांनी काय केलं, की EPR म्हणतात, एक्सटेंडेड प्रोडक्शन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय केलं, आता गोदरेज आहे, हिंदुस्तान लिव्हर आहे, टाटा आहे, ह्या सगळ्यांचे आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो, इव्हन घरगुती, आता मिठाचं पाकिट असेल, काही असेल, साखरेचं पाकिट आहे, तर त्याचे जे पॅकेजिंग असतं ना, तो सगळा कचरा असतो. तर कचरा तयार कोण करतात, ह्या कंपन्या करतात. तर त्यांना सांगण्यात आलं, की
तुम्ही जो कचरा तयार करता तो कचरा जी कंपनी प्रोसेस करणार त्याच्यामध्ये जी रिसायकलेबल्स तयार होणार, म्हणजे प्लास्टिक तयार होणार, काच तयार होणार, थर्माकोल तयार होणार, तो सगळा तुम्ही तुमच्या CSR खाली विकत घ्यायचा. हे त्यांनी कंपल्शन केलं. त्यामुळे अजून एक मार्ग आम्हाला मोकळा झाला की हे असंही करता येतं. हे झाल्यावर मग काय झालं माहितीये का, आम्ही असं ठरवलं की आपण आमचा ना नाही, आणि त्याच्या आधी अजून एक गोष्ट झाली की 2019च्या सप्टेंबरमध्ये माझी आणि नितीन गडकरींची भेट झाली आणि जवळजवळ 15-20 मिनिटं मी त्यांच्याशी गप्पा मारल्या ह्या विषयावर. आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी काही मला सूचना दिल्या आणि मला इथे अगदी सांगावंसं वाटतं की या समस्येकडे जाण्याचा योग्य मार्ग हा त्यांनी मला दर्शवला. आम्ही परत आले आणि ह्या डच कंपनी बरोबर आम्ही बसून आमचा कम्प्लीट दृष्टिकोन आणि काय म्हणता रणनीती, म्हणजे काय म्हणतात तुम्ही, स्ट्रॅटेजी आणि अप्रोचच बदलला आम्ही. आणि आम्ही असं ठरवलं की प्रॉब्लेम काय आहे हा आहे, मग आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण काय करायचं. 2-3 गोष्टी आम्ही केल्या. एक तर 600 ते 1000 टन कचरा करणारी म्युन्सिपालिटी. त्याच्यानंतर आपण कचऱ्यात काय करणार, CNG बनवायचा. आपण इलेक्ट्रिसिटी करायची नाही, आपण CNGच बनवायचा आणि रिसायकलेबल बनवायचे. आणि थोडंफार खत बनतं, पण मेन CNG आणि रिसायकलेबल, कारण ह्या दोनसाठी तुम्हाला बायर्स होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य, ह्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स केली की तुम्हाला जर भारतात प्रोजेक्ट करायचा असेल तर 100% इन्व्हेस्टमेंट तुम्ही घेऊन यायची. आता ही परत कन्व्हिन्सिंग हे होती, पण मला इतकं सांगायला मला म्हणजे समाधान वाटतं की ते कन्व्हिन्स झाले. तर त्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यांचं 4 वर्षाच्या ऐवजी 8 वर्षांनी येईल, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सतत स्कीम आणि EPR खाली त्यांना गॅरंटी मिळाली मुख्य म्हणजे, आणि हे त्यांना पटलं. सो याच्यावर, आणि दुसरं म्हणजे जी आम्ही टेक्नॉलॉजी तयार केली त्याच्यावर आम्ही अजून एक भर दिला की झिरो कार्बन फुटप्रिंट टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे असा जर हा प्लांट तयार झाला तर तो जगातला पहिला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट प्लांट असेल जो झिरो कार्बन फुटप्रिंट असेल. तर ह्या सगळ्या जोरावर आम्ही एप्रिल 2020 मध्ये पहिला प्रोजेक्ट साईन करणार होतो. पण आताच्या पॅन्डेमिकच्या ह्याच्यामुळे हे थोडंसं पुढे गेलंय, कारण आपल्याकडे अगदीच सगळं बंद होतं. आमच्याकडे पार्शल लॉकडाऊन होता, पण भारतात पूर्ण लॉकडाऊन होता. त्यामुळे आमच्या लोकांना जाऊन म्युन्सिपालिटीला जाऊन भेटणं वगैरे हे काही करता आलं नाही. हे आता आम्ही परत सप्टेंबर पासून सुरू केलंय. आणि मला सांगावंसं वाटतं की इतके हे एवढे जे कष्ट आम्ही केले त्याचा आमचा पहिला प्रोजेक्ट माझ्या मते ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत साईन होईल. आणि एक प्रोजेक्ट साईन झाला की तो ऍक्च्युली प्लांट तयार होऊन ते सगळं ऍक्च्युली प्लांट चालू व्हायला 12 ते 14 महिने लागतात. आणि तेव्हा आम्हाला असं एक्सपेक्टेड आहे की 2021 डिसेंबर मध्ये ऍक्च्युली पहिला प्लांट चालू होईल. ह्याच्यानंतर अजूनही 2-3 प्लांट्स आहेत पाईपलाईन मध्ये, त्याच्यावरही काम चालू आहेत आणि तेही आम्हाला खात्री आहे की आमची ही स्ट्रॅटेजी असल्यामुळे तेही प्लांट्स आम्ही बहुतेक जिंकू. आणि दुसरं म्हणजे हा जो आम्ही प्रोजेक्ट घेतोय ना, मुख्य सांगायचे, हे आम्ही केलं ते विदाउट टेंडरिंग प्रोसेस. सो द वे वी कन्व्हिन्स द म्युन्सिपालिटी, कारण व्हॉट वी सेड की आम्ही तुमचा प्रॉब्लेम विकत घेतो, आम्हाला तुम्ही काही देऊ नका, फक्त कचरा आणि जागा. जागा लीजवर, जागा विकत नाही, जागा फुकटही नाही, लीजवर द्या तुम्ही, आणि कचरा आम्ही पुढची 40 वर्ष तुमचा प्लान, पूर्ण जबाबदारी आमची. आता जर असं गोल्डन स्पूनने तुम्ही भरवायला आलात तर मला खात्री आहे की लाईनीत म्युन्सिपालिटी येतीलच. आता बघू काय होतं ते. तर हे असं, हे माझं काम कचऱ्यावर, आणि मला गिरीश तर कचरा क्वीनच म्हणतो, कारण कचऱ्याबद्दलचं प्रेम एवढं आहे की म्हणजे सगळी म्हणजे त्याच्यावर काहीतरी करायचं हे ठरवूनच उतरले. आणि आता मला वाटतं की कुठेतरी आम्ही पोचलोय त्याच्यामध्ये.
आता हे सगळं करत असताना मला खूप जण विचारतात, की एवढं तू करते तर तुला छंद जोपासायला कधी वेळ मिळतो का? तर खरं सांगू, मी त्यांना सांगते माझी गेट बिर्याणी नावाची वेबसाईट आहे. सो मी स्वतः बिर्याणी करते आणि विकते. ही माझी हॉबी आहे, हे माझं प्रोफेशन नाहीये. पण मला खूप वर्ष खूप जण सांगत होते, की "तू का नाही करत? का नाही करत?" कारण खूप लोकं जेवायला खायला जे येतात ते त्यांना असं वाटतं, की म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात तसं येते, की त्यांना वाटतं मी खूप छान बनवते, असं काही नाहीये. पण बिर्याणी हे मी गेट बिर्याणी सुरू केलं आणि त्याला इतका प्रतिसाद मिळाला, इतका म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर प्रतिसाद मिळाला. एवढा मला एक्सपेक्टेड नव्हता. पॅन्डेमिकमुळे सध्या मी ते बंद ठेवलंय, कारण रूल्स रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे म्हणून. पुढच्या वर्षी कदाचित परत चालू करीन. तर मला वाटतं, की आपली स्पर्धा ही आपल्याशीच असावी आणि दररोज आपण अधिक उत्तम व्यक्ती होत जावं. आपल्याला सोबतीने जमेल तेवढ्या लोकांना पुढे नेत प्रगती साधावी, या तत्त्वावर मी माझं माझं जीवन आखलंय. मला असं कायम वाटतं, की प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये मागे स्त्री असते. तसंच एका यशस्वी स्त्री जे काही यश मी काय मिळवलंय, मी काही खूप यशस्वी वगैरे नाहीये, पण जे काही मी आयुष्यात केलंय, त्या स्त्री मागे तिचं संपूर्ण कुटुंब उभं असतं आणि माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या परिवाराला नक्कीच देते. थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. त्याला कोणाला काही प्रश्न असतील तर मी फोरम ओपन करतो. सर्वांना अनम्यूट करून किंवा स्वतः हात वर करा, प्रश्न विचारा कचऱ्याबद्दल. कचरा क्वीन आहे इथे उत्तर द्यायला. कोणाला काही प्रश्न आहेत का? सतीश, अनम्यूट कर आणि विचार प्लीज. प्रश्न नाहीये, हा. जस्ट एन एक्सप्रेशन हा. की गिरीश तुला कचरा क्वीन म्हणतो हे तू न कचरता सांगितलंस. मला तर फक्त प्रेम दिसलं. ग्रेट 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 वृंदा, फारच great. सुंदर, फारच सुंदर. फार छान थँक्यू. काम आहे. नाही, अशी आशा धरूया की हा. तुमच्या एवढ्या सर्व कष्टाचं भारताला फायदा होईल. या पुढच्या उद्देश तोच सर्व आहे. ह्याच्यात. तुझे उद्देश तोच आहे, परंतु तो म्हणजे फलित व्हावा. थँक्यू. हीच इच्छा. नक्की आमेन आमेन नक्की. थँक्यू. थँक्यू. राजा, खूप छान, तुला काय खूप छान विचारायचंय? बोललीस. खूप छान. सुंदर छान. सुंदर अगदी. म्हणजे ऐकायला Thank you. तर खूप छान वाटलं वृंदा. खूपच छान वृंदा. थँक्यू. खूप वेगळं फील्ड आहे. मला वाटतं तुम्हा सगळ्यांनाच हे सगळंच नवं असेल. पण नक्की नक्की. सगळ्यात महत्वाची ज्ञान आलं थोडं काय असतं आणि काय म्हणजे नाही. आपल्याला कचरा म्हणजे कचरा, त्याच्या पुढे आपण कधीच विचार केलेला नसतो. म्हणजे मी पण त्या केला नव्हता खरं विचाराच्या सांगायचं. बाहेरचा म्हणजे आउट ऑफ द बॉक्सचं हे आहे ते सर्व. हो हो हो. दर माणशी दिवसाला किती कचरा तयार होतो? साधारण आपण दर माणशी अर्धा किलो कचरा दिवसाला बनवतो. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आपली लोकसंख्या किती आहे आणि किती बनत असेल. पण तुम्हाला खरं सांगू, ह्या डम्पिंग ग्राउंड्सवर वगैरे जातो ना, इतकी वाईट स्थिती असते ना, कारण त्याच्यातही लोक रॅकपिकिंग जे म्हणतो ते करत असतात, त्याच्यात जनावरं असतात आणि त्याच्यातून मिथेन गॅस सारखा बाहेर येतात. म्हणजे देवनारला तर अशा स्थिती झालंय, की माणसं कचरा काढत असताना त्या कचऱ्यात ओढले जातात आणि मरतात. ही वस्तुस्थिती आहे. अय्या. देवनारच्या आजूबाजूला माझा क्लासमेट आहे जयंत कामत म्हणून, त्याचे वडील केईएमचे लंग स्पेशालिस्ट होते. ते देवनारलाच राहतात. सो मी त्यांना भेटले होते तेव्हा ते मला सांगत होते, की देवनारच्या आजूबाजूला चाइल्ड डेथ प्रकार खूप आहे आणि हे सगळे लंग डिझिजेसमुळे आहेत. आणि हे लंग डिझिजेस या कचऱ्यामुळे. अय्यो. राजा, तुला काहीतरी विचारायचं होतं? वस्तुस्थिती आहे. नाही, मला असं विचारायचं होतं की आता सगळ्या म्हणजे पूर्वीचा कचरा वेगळा होता, आताचा कचरा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे प्लास्टिक आणि जे ई वेस्ट आहे, म्हणजे कम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील, कीबोर्ड वगैरे असे जे प्रकार आहेत ते, तर या कचऱ्याचं कसं काय, म्हणजे त्याचं काय डिस्पोज कसं काय करता येईल?
आता काय जेव्हा कचरा मी म्हणते ना म्युन्सिपल सॉलिड वेस्ट त्याच्यामध्ये ई वेस्ट आणि मेडिकल वेस्ट येत नाही. ई वेस्ट आणि मेडिकल वेस्ट वेगळी ट्रीट केली जाते. पण बाकी सगळं आता प्लास्टिक आहे, काच आहे, रबर आहे, कागद आहे, ह्या सगळ्याचं रिसायकल केलं जातं. म्हणजे जेव्हा कचरा येतो तो सगळा मिक्स असतो. आता आपल्याकडे कचरा विलगीकरण वगैरे सुरू झालंय, म्हणजे 2 वेगळा कचरा, ओला आणि सुका कचरा वगैरे सगळं केलं जातं. हे सगळं कबूल आहे. पण काय आहे माहितीये का, तो आपला सुशिक्षित माणूस हे करतो पण जे कचरा घेऊन जातात ना ते सगळे नेऊन डम्पिंग यार्डला एकत्र डंप करतात. आणि हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही जे प्रपोजल दिले आता, जे आमचा जो अगदी साईन होण्याच्या ह्याच्यावर जो प्रोजेक्ट आहे त्यातला आम्ही सांगितलंय की तुम्ही आम्हाला मिक्स कचरा द्या, आम्हाला सेपरेट करूनच देऊ नका. तुम्ही आम्हाला आमच्या प्लांटच्या दारापर्यंत कचरा आणून दिला की तुमची जबाबदारी संपली. त्याच्या पुढची सगळी जबाबदारी पुढची 40 वर्ष आमची. त्यामुळे मला वाटतं हे जे पहिलं प्रोजेक्ट आम्ही एवढ्या पुढे गेलो एवढ्या 2-3 महिन्यात, त्याचं कारण हे एक आहे की म्युन्सिपालिटीच्याही त्यांनाही डोक्याला कटकट नाही आणि त्यांना काय फक्त कचरा द्यायचा आणि कचरा हा वाढतच जाणार आहे, तो काही कमी तर होणारच नाहीये. पण ते प्लास्टिक पासून आता इथे आमच्या गोव्यात कसं आहे, जे प्लास्टिक आता मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो ना, तर त्याच्यापासून सिमेंटचे हे तयार करतात. सिमेंट फॅक्टरीला सप्लाय केला. अधिक रस्ते जे तयार करतात त्या रस्त्यासाठी देखील वापरलं जातं. फ्युएल आम्ही प्लास्टिक पासून ऑइल बनवतो. Fuel. म्हणजे त्याचा प्लांटच आहे आणि ऑइल म्हणजे लाईक केरोसिन. आणि जी आपल्याकडे म्हणजे गरीब जनता आहे जे अजूनही स्टोव्ह वगैरे वापरतात, असं पण आपल्याकडे खूप मोठं पॉप्युलेशन आहे. त्यामुळे हे प्रूव्ह केलेलं आहे. पुण्याची एक कंपनी आहे, त्यांनी हे म्हणजे त्यांचे प्लांट्स आहेत, छोटे छोटे आहेत, 5-10 टनाचेच आहेत त्यांचे, पण त्यांच्याशी टायअप करतोय आम्ही आणि त्यांचा प्लांट आमच्याच प्लांटच्या जागेवर येईल. कारण हे प्लांट लावायला तुम्हाला जागा पण मोठी लागते आणि देवनारचा तोही एक मोठा प्रश्न आहे, कारण देवनारला ना प्लांट लावायला जागा पण नाही. त्यामुळे देवनारचं कधी काय होणार आहे मला माहिती नाही. वृंदा, प्लॅन तुम्ही कुठे चालू करणार आहे? मुंबईतच? मुंबई म्हणजे ग्रेटर मुंबई असं मी म्हणू शकेन. पण एकदा सगळं साईन झालं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की, आणि तो नाही आणि तो झाला की मी तुम्हाला इन्व्हाइटही करेन बघायला या म्हणून. नक्की. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे देवनारचं वृंदा म्हणाली 70-80 वर्षापूर्वीचा जो डोंगर आहे, 70-80 मीटर आणि जवळजवळ दीड स्क्वेअर किलोमीटरचा तो डोंगर आहे म्हणजे एरियाचा. आपल्या गव्हर्नमेंटला काय पाहिजे की तो पुरा डोंगर काढून टाकायचा आणि ती जमीन त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी वापरायची आहे. आता विचार असा करायचा, दर दिवशी 4000 टन कचरा तिथे येतो, म्हणजे किती ट्रक्स तिथे येत असतील. आता गेल्या 70 वर्षाचा गुणिले 365 दिवस गुणिले 4000 टन एवढा कचरा तिकडून उपसून दुसरीकडे कुठेतरी टाकायचा, म्हणजे किती मोठं काम आहे. पण गव्हर्नमेंटला तो किंवा जे म्युन्सिपाल्टी आहे त्यांना ती जागा देवनारची जी पाहिजे ती म्हणजे तिथे मोठे टॉवर्स बांधायला ती जागा पाहिजे त्यांना. त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते पुढे जातच नाही आणि तो कचरा तसाच्या तसा पडूनच आहे तिकडे. दुर्दैव आहे आपल्या देशाचं. नाही, आणि इतरही गोष्टी आहेत, खूप आहेत. म्हणजे त्याच्यात ऍक्च्युली कचऱ्यामध्ये माफिया पण खूप आहे, म्हणजे कमी नाहीये. पण तुम्हाला ती पण नॅक पाहिजे कशी करायचं. आता देवनार तर खूपच मोठं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी पडलेच नाही नंतर. पण छोट्या ठिकाणी तुम्हाला ते सुद्धा बघावं लागतं, कारण जसं मी म्हटलं की कचऱ्यामध्ये खूप माफी आहे आपल्याकडे. प्रतिमा, तुला काहीतरी विचारायचं होतं? हो वृंदा, बोल. हे असं करावं म्हणजे ह्या कचऱ्याच्या प्रोजेक्ट मध्ये जावं वगैरे, हे विचार आधी कसा काय आला तुझ्या मनात? तो कुठून सुरुवात असे म्हणजे हे करावं?
2016ची देवनार डम्पिंग यार्डची आग, बाकी काही नाही. असं म्हणजे तेव्हा काय म्हणतात खूप डेथ्स पण झाल्या होत्या आणि त्याच्या तो जो काय म्हणतात टॉक्सिक जे निघतं त्याने खूप पोल्युशन झालं होतं. तर ते कुठेतरी मला काही गरज नव्हती, मी तिथे राहतही नाही, 4 आठवडे सुट्टीवर आले होते. आणि मला हेही सांगावंसं वाटतं की मला मुंबई म्युन्सिपालिटीत हा महानगरपालिकेतून प्रश्न पण विचारण्यात आला होता की मॅडम तुम्ही इथे राहत पण नाही, तुम्ही कशाला ह्याच्यात पडता, हाही प्रश्न मला विचारण्यात आला होता. आणि मुंबईमध्ये माफिया भरपूर इन्व्हॉल्ड आहे या गोष्टींमध्ये. वाय सो? कारण काय असतं हे जे रॅक पिकर्स असतात ना ते तिकडच्या तिथे प्लास्टिक काढतात, काचा काढतात, हे काढतात वगैरे सगळं आणि ते विकतात. त्याचे दलाल असतात आणि मग त्याचे हप्ते पुढे जातात. सो त्यामुळे आणि रॅक पिकर्स कितीतरी असतात, त्यांची ती रोजगारी असते ना, सो त्यामुळे सोपं नाहीये पण ते म्हणजे. वृंदा, बट नाउ दे से की ड्राय कचरा आणि ओला कचरा आपण डिफरन्शिएट करतो त्याच्यात. गाडी कम्स, कचऱ्याची गाडी, दे जस्ट डम्प इनसाइड. म्हणजे ते काय तुझं वेगळं करत नाही. सो इन व्हॉट सेन्स? हो पण तेच नाही हो ना, कबूल आहे, पण मग देन व्हाय वी हॅव टू आपण कसं का ते असतं वेगळं करू? माहितीये, आता इथे पण 60-70 वर्षापूर्वी एकत्र कचरा वगैरे डंप केला जायचा, पण आता ओव्हर द पिरियड कचरा सेपरेटच होतो. हिरवा कचरा वेगळा, हा वेगळा. आणि हे कसं असतं माहितीये, एका जनरेशन मध्ये लोक शिकतात, त्याला 1-2 जनरेशन जातात. म्हणजे आता जर तुम्ही करायला लागलात तर पुढच्या 2 जनरेशन मध्ये तुमच्या हाताला सवय होऊन जाईल आणि हळूहळू हे शिक्षणाचा भाग आहे. जो 70 वर्षापूर्वी इथे सुरू झाला, जो आपल्याकडे आता सुरू झालाय, जो अतिशय चांगला आहे, पण मला असं वाटतं जे कचरा कलेक्ट करतात ना त्यांना पण तेवढंच एज्युकेट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. ते अजून आपल्याकडे होत नाहीये. सो तिथे पण काहीतरी पुढे करायचा विचार आहे, म्हणजे डोक्यात कल्पना खूप आहे, पण त्याच्यासाठी पहिला एक प्रोजेक्ट करू आणि मग बाकी करू असं वाटतं. कारण एक प्रोजेक्ट घेण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष तुला मेहनत करावी लागते. आणि मुख्य काय होतं, मी तिथे राहत नाही ना, त्यामुळे जे काही दिवस मी येते त्याच्यामध्ये ते काम असतं. अर्थात माझी तिथे टीम आहे वगैरे सगळं आहे, पण तरी स्वतः जाणं वेगळं आणि टीमने जाणं वेगळं, हे वेगळं असतं. चला एक फोटो काढून घेऊया आपला आणि मग 3, 2, 1. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू वृंदा. ग्रेट जॉब, छान उपक्रम आहे. थँक्यू. खूप छान वृंदा, खूप छान सांगितलं. गिरीश दादा, हात वरतोय. वृंदावनी धनु बोलते. हा काय उपक्रम खूप छान आहे. हा वृंदाचे कोणतरी आभार मानले पाहिजे. अय्या, आभार काय? बोल बोल. हो नक्कीच. बरं मीच बोलतो. बोल. वृंदा ठाकूर, धन्यवाद. नाईस ऑफ यू. खूप चांगली माहिती दिलीस. तुझा सेंट झेवियर्स नंतरचा तू प्रवास सांगितलास, पण इफ आय बिलीव्ह अँड इफ आय एम नॉट रॉंग, तुझा प्रवास बालमोपासून सुरू झाला असावा. हो. कारण तू संस्कारांबद्दल बोललीस आणि ते संस्कार, तुझं मराठी, तुझी स्पष्टता आणि तुझे विचार याबद्दल नक्कीच एक खात्री पटते की भारताशी तुझी न तुटणारी नाळ आहे. स्वतःचा व्यवसाय करायची तुझी लहानपणापासून इच्छा होती आणि तू 2011 मध्ये स्वतःची कंपनी स्थापन केली. विशेष म्हणजे आय हर्ड समथिंग अबाउट इंटिग्रेशन ऑफ फॉरेन पीपल, जे तुला युरोपमधनं निवडण्यात आलं होतं. एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण सर्वात तुझा मोठा प्रवास मला असं वाटतं की 2016 पासून सुरू झाला, तो म्हणजे देवनार डम्पिंग ग्राउंड.
दॅट्स व्हॉट यू सेड. म्युन्सिपल सॉलिड वेस्ट हा आम्हाला न समजणारा विषय आहे. तू अत्यंत चांगल्या आणि सोप्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितलेस, हे फार महत्वाचं आहे. मुळामध्ये भारतामध्ये म्हणजे मागे एका चर्चेमध्ये आम्ही नेहमी असं बोलत होतो की भारतामध्ये विचार बदलण्याची आवश्यकता आहे, विचार पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. थिंकिंग प्रोसेस नीड्स टू बी डिफरंट. त्यामुळे 62 दशलक्ष कचरा आज निर्माण होवो किंवा 2030 मध्ये 165 दशलक्ष कचरा निर्माण होवो, जोपर्यंत भारतीय लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या प्रोजेक्ट मध्ये अनेक अडचणी येत राहतील आणि त्या अडचणींवर मात करण्याची सुद्धा तुम्ही क्लुप्ती शोधून काढली, हे महत्वाचं आहे. म्हणजे तू जेव्हा म्हणालीस की 5,000 कोटीचा प्रकल्प, त्याच्यामध्ये फक्त 1,500 कोटी मुंबई महानगरपालिका निर्माण करणार होती, बाकीचे 4,000 कोटी तुम्ही आणले होते आणि तो प्रोजेक्ट मंजूर झाला नाही. याच्यामध्ये आमच्या भारतीयांची किंवा आपल्या भारतीयांची मानसिकता समजू शकतो, विचार करण्याची पद्धत समजू शकतो आणि त्याच्यामध्ये असलेले अनेक अडथळे समजू शकतो. म्हणजे वी कॅन सी दोज ऑब्स्टॅकल्स बट वी कॅन टॉक अबाउट इट. That's the problem. I am sure zero carbon footprint. You said something about it. हो. It's a new thing for us. आम्ही फारसं त्याच्याबद्दल ऐकलं नाही. पण डिसेंबर 2021 मध्ये जेव्हा तुझा प्लांट सुरू होईल त्यावेळेला सर्वात आम्हाला पहिला जास्त अभिमान वाटेल आणि तो 11वी कचा अभिमान म्हणून आम्ही तुला नक्कीच दाखवून देऊ. तुझा एक विचार आम्हाला खूप आवडला आणि तू असं म्हणालीस की यू आर हॅव्हिंग अ कन्सेप्ट. तुझा असा एक विचार आहे, तुमचा प्रॉब्लेम आम्ही विकत घेतो. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आम्ही विकत घेतो या वाक्यामध्ये एक प्रचंड मोठा अर्थ आहे आणि इकॉनॉमी आहे. इकॉनॉमी बद्दल की तुमचा प्रॉब्लेम आम्ही विकत घेतो हा इकॉनॉमीशी निगडीत असलेला प्रश्न आहे आणि तो जर आम्ही जर समजून घेतलो किंवा आपण सर्व जर समजून घेत गेलो तर यासारखं सार्थक दुसरं नसावं असं मला वाटतं. Another angle what you said about yourself is this web biryani. We never knew a person who is working at an international level आणि जो कचऱ्याबाबत विचार करतो तो वेब बिर्याणीचा विचार कसा करतो. इट्स अ व्हेरी नाईस. अँड द लास्ट थिंग व्हॉट यू सेड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपली स्पर्धा आपल्याशीच असावी आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रगती करू शकतो. धन्यवाद. खूप छान बोललीस. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. Great, Vrunda. बाय. बाय. थँक्स धनु. गुड नाईट. गुड नाईट. ए वृंदा हा? धनश्रीने काहीतरी मेसेज पाठवला, वाच. हो वाचला मी. ओके. थँक्यू धनु. बाय बाय. बाय. मस्त काम झालं.